ती आणि तो. मुग्धा आज ऑफिसमधून थोडं लवकरच निघाली होती. बाहेरचं वातावरण पाहून अगोदरच तिचा थरकाप उडालेला होता. वारा सुटला होता. थोडा अंधारही पडला होता. ढगांचा गळगळाट होत होता. कसंही करून पाऊस येण्याअगोदर आणि विजांच्या कडकडाट होण्याअगोदर तिला घरी पोचायचे होते. बॉसला रिक्वेस्ट करून ती निघाली, पण काहीतरी घडणार आहे ही रुखरुख तिच्या मनात होत होती. विचार करतच स्कूटी चालवत असताना एका वळणावर अचानक समोरून एक कार येताना दिसली. त्याच्या हेडलाईटचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला. तिला काही सुचेनासं झालं. प्रसंगावधान दाखवून समोरील व्यक्तीने कार बाजूला घेतली, पण मुक्ता एका बाजूला पडली. ती व्यक्ती गडबडीत गाडीतून उतरली आणि तिच्याजवळ पोचली तर मुक्ताच्या अंगावर स्कूटी पडली होती. ती बाजूला करायचा निष्फळ प्रयत्न करत होती. त्या व्यक्तीने पटकन स्कूटी बाजूला केली. तिने हेल्मेट घातल्यामुळे आणि थोडी घाबरल्यामुळे दोघांनीही एकमेकांना बघितलं नव्हतं. स्कूटी बाजूला करून तो तिच्याजवळ गेला तसं तिची नजर त्याच्यावर पडली आणि तेव्हाच त्यानेही तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे त्याला ओळखीचे वाटले. तो पटकन मागे झाला. मुक्ता कशीबशी उठली आणि हेल्मेट काढला. त्याच्या मात्र डोळ्यात राग होता, पण हृदयाची धडधडही वाढली होती. आज 4 वर्षानंतर तो तिला पाहत होता. अश्विन, तिने त्याला आवाज दिला. त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं. मरायचं होतं तर अजून गाड्या होत्या. माझ्या गाडी खालीच मरायचं होतं का तुम्हाला? अश्विन चिडून म्हणाला. त्याचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं. परकेपणा जाणवत होता त्या बोलण्यात. सॉरी, ते अचानक डोळ्यांवर उजेड पडला आणि काही सुचलं नाही. मुग्धा, थोडा डोक्यात उजेड पडला असता तर बरं झालं असतं. डोळ्यात राग तसाच. कसा आहेस? मुग्धा, तुम्ही मला विचारणारे कोण? अश्विन. त्याच्या प्रश्नावर मात्र ती निरुत्तर झाली. ती पाठ करून स्कूटीच्या दिशेने निघाली. मग किती श्रीमंत मुलगा पटवला? अश्विनने ओरडून विचारलं. त्याच्या प्रश्नाने तिचे डोळे भरून आले. ती त्याच्या दिशेने वळली. तिच्या डोळ्यातील पाणी पाहून आजही त्याच्या काळजात कळ निघाली. अश्विन आणि मुग्धा कॉलेजमधील खास फ्रेंड. टॉम अँड जेरी सारखी रोज भांडण करायचे. पण काही वेळाने तुझं माझं जमेना, तुझ्या विना कर्मेना अशी अवस्था. सर्व त्यांना कुछ कुछ होता हे म्हटले. राहुल, अंजली चिडवायचे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला अश्विनने तिला प्रपोज केलं. तिला मात्र हे अपेक्षित नव्हतं. तरी त्यांचं मन दुखवू नये म्हणून ती त्याला हो बोलली. असेच दिवस गेले. अश्विनने पण प्रेमापेक्षा मैत्रीला महत्त्व दिले होते म्हणून तो कधी तिला कुठल्याही बंधनात ठेवत नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तो तिला शोधत कॅन्टीनमध्ये आला. तेव्हा मुग्धा तिची मैत्रीण स्वातीसोबत बोलत होती. तिला दोघांबद्दल माहीत होतं. मुग्धा, अश्विनबद्दल काय ठरवलं आहेस तू? स्वाती, मला नाही कळतं. मुग्धा, काय कळतं नाही? अगं, तो मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. आणि तुझं काय? स्वाती, मी त्याला त्या दृष्टिकोनातून पाहिलंच नाही. मुग्धा, मग तू होकार का दिला? का त्याला स्वप्न दाखवले? स्वाती, मला त्याला हर्ट करायचं नव्हतं. मुग्धा, हर्ट करायचं नव्हतं? आता जेव्हा त्याला हे कळेल तू त्याच्यावर प्रेमच करत नाही, मग कसं वाटेल त्याला? स्वाती, तो मला समजून घेईन आणि तसंही डॅड त्याच्यासोबत लग्नासाठी परमिशन देणार नाही. त्यांना माझ्यासाठी श्रीमंत घरचा मुलगा शोधायचा आहे. मुग्धा बोलली, पण हे सर्व अश्विनने ऐकले होते. वा वा, किती छान. मला वाटलं नव्हतं माझी जवळची मैत्रीण, जिच्यावर मी जीव तोडून प्रेम करतो, ती माझ्याशी असं वागेल. मला तुझी कीव येते. तुला माझं प्रेम कधी कळलंच नाही याची. यापुढे मला तुझं तोंडही दाखवू नको. अश्विन भरलेल्या डोळ्यांनी तिला म्हणाला आणि जायला वळला. त्याला पाहून दोघीही स्तब्ध झाल्या. अश्विन, ऐक ना. मुग्धाने त्याचा हात पकडला. एक शब्द नाही आजपासून. तू माझी कोण, मी तुझा कोण, सगळं विसरायचं. तिचा हात झटकून तो तिथून निघतो. तो खूप हर्ट झालेला असतो, कारण तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. त्या रात्री तो खूप रडतो आणि सकाळी काहीतरी विचार करून तो त्याच्या मामाच्या घरी मुंबईला निघून जातो. त्याच्या आईवडिलांना अगोदरच मी कुठे आहे हे कोणाला सांगायचं नाही अशी त्याने ताकीदच दिलेली असते. घरी मुग्धाबद्दल आई बाबा दोघांना त्या दोघांबद्दल माहीत होतं, कारण यांचा दिवस उजळला की मुग्धा, दिवस संपला तरी मुग्धा. इथे मुग्धाला फक्त तो रागवला आहे म्हणून वाईट वाटतं, पण 2 दिवसानंतर तो सोबत नाही म्हणून ती सैरभैर होते. त्याच्या घरी जाते. तिथे कळतं तो जॉबसाठी निघून गेला आहे. ती तशीच घरी येते आणि खाली कोसळते. तिचे घरचे तिला ॲडमिट करतात.
कसला तरी धसका तिने घेतल्यामुळे तिला चक्कर आली डॉक्टरांकडून कळतं. ती एकटी एकटी राहू लागते. शेवटी खूप प्रयत्नांनी मेडिसिन आणि तिच्या आईच्या सपोर्टमुळे ती ठीक होते. पण त्याचे शब्द तिच्या कानात तसेच फिरत होते. रोज रात्री त्याच्या आठवणीशिवाय तिला झोप येत नसे. वर्तमानकाळ. काय बोलला? श्रीमंत मुलगा? आता तिलाही राग अनावर होतो. हो, तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी श्रीमंत मुलगा हवा होता ना? मग शोधला असशील तू एखादा श्रीमंत बॉयफ्रेंड. मी गरीब होतो, तुझ्या स्टेटसला शोभलो नसतो. कुत्सितपणे तो बोलतो. अश्विन, अजिबात काही बोलायचं नाही. तू त्या दिवशी काय ऐकलं, किती ऐकलं मला नाही माहीत. हो, मी बोलली होती स्वातीला, डॅडांना श्रीमंत मुलगा हवा आहे माझ्यासाठी. ते डॅडचं मत होतं. आणि हो, नव्हती मला तेव्हा तुझ्याबद्दल फिलिंग. पण जेव्हा तू प्रपोज केलं तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसत होतं. म्हणून मी काही बोलली नाही आणि होकार दिला. त्या दिवशी जेव्हा तू निघून गेला तेव्हा तुला खरं खरं सांगणार होते. पण तू माझं न ऐकता माझ्यावर आरोप लावून निघून गेला. ती चिडून बोलते. आरोप? खरंच बोललो मी. तोही चिडतो. काय खरं बोलला रे? तू गेल्यानंतर माझी अवस्था काय झालेली तुला माहीत आहे का? मान्य आहे, मी प्रेम नाही म्हणून बोलली. पण जेव्हा 2 दिवस तू दिसला नाही तेव्हा सुधरत नव्हतं मला. तुझ्या घरी गेलेली, पण तू नव्हता घरी. आल्यानंतर मला ॲडमिट केलं. 1 वर्ष डिप्रेशनमध्ये होते. माझ्यासोबत घरातल्यानेही त्रास भोगला आहे. तू नव्हता ना माझ्यासाठी कुणीच. मग का त्रास झाला मला? तू खुशाल पडून गेला. पण इथे मी भोगला आहे. तिच्या डोळ्यात वेदना होत्या. आणि मी मजा करत होतो का? रडून रडून रात्री काढल्या आहेत. तुझा फोटो छातीशी कवटाळून झोपायचो. तुझं माझ्यावर प्रेम नाही माहीत असूनही असं वागत होतो. पण मनात ठरवलेलं श्रीमंत व्हायचं. त्यामुळे जॉबवरचा फोकस नाही हलू दिला. मेहनत घेतली. आज सर्व सुखसोयी माझ्याजवळ आहे. पण मनाला शांती नाही. तरी तुला वाटतं का मी आनंदात आहे? त्याच्या डोळ्यात अजूनही तिला तिच्याबद्दल प्रेम दिसतं. तेवढ्यात जोरात वीज कडकडते आणि काहीही विचार न करता मुग्धा घाबरून त्याच्या मिठीत शिरते. त्याला पण ती पाऊस वीजला घाबरते माहीत असल्यामुळे राग बाजूला ठेवून तो तिला घट्ट पकडतो. पाऊस पडायला सुरुवात होते. पण एकमेकांच्या एवढ्या जवळ आल्यामुळे दोघांचाही राग त्रास त्या पावसात विरून जातो आणि दोघंही एकमेकांना घट्ट बिलगून रडू लागतात. मुग्धा त्याच्यापासून दूर होते. पावसामुळे डोळ्यातील पाणी दिसत नव्हते. पण एकमेकांच्या भावना समजण्या इतपत प्रेम दोघांमध्ये नक्कीच होते. ती त्याच्यासमोर गुडघ्यावर खाली बसते. अश्विन, माझं चुकलं. तुझं प्रेम मला उशिरा समजलं. पण तुझ्याशिवाय तुझी मुग्धा नाही राहू शकत रे. मला फक्त तू हवं आहेस. आय लव्ह यू मुग्धा. अश्विन तिला खांद्याला धरून उठवतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे पाणी पुसतो. आय लव्ह यू टू मुग्धा. आय एम सॉरी. खूप वाईट बोललो तुला. तोही कान पकडतो. त्याचे हात खाली करून ती त्याच्या मिठीत शिरते. पण आता दोघांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू होते. तो तिला दूर करून खिशात हात घालून एक वस्तू काढतो. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघते. मला विश्वास होता आयुष्यात कुठल्या तरी वळणावर तुझी भेट नक्की होईल म्हणून जपून ठेवली होती. ही ती चेन होती जी त्याने प्रपोज केल्यानंतर त्याला तिच्या गळ्यात घालायची होती. पण तेव्हा तिने टाळाटाळ केली होती. आज मात्र हक्काने ती पाठमोरी झाली आणि तिने स्वतःचे केस पुढे केले. त्याने स्वतःच्या हाताने ती चेन तिच्या गळ्यात घातली. ती त्याच्याकडे वळली आणि त्याला काही कणाच्या आत तिने त्याच्या ओठावर ओठ टेकवले. तो तर शॉक झालेला. काही वेळाने तिच्या भोवतीचे पकड घट्ट करून तोही तिच्यात गुंग झाला. पावसाचाही जोर चांगलाच वाढला होता. तुझ्या माझ्या नात्याला मिळाले नाव. तुझ्या डोळ्यात माझ्याच प्रेमाचा भाव. अनपेक्षित त्या वळणावर भेटताच तू. पावसालाही धरणीला मिळायची लागली हुरहुर. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली ते कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक्यू.